अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। स्वागत है दोस्तों आप सभी का मेरे यूट्यूब चैनल जिसका नाम है यूनिक सोशल वर्कर महाराष्ट्र। दोस्तों आज मेरे घर पे आए हैं BS उपाड़ी साहब, उनसे हम मिलते हैं। तो अभी पानी के बारे में कुछ बता रहे हैं, तो आप मेरी वीडियो के आखिर तक बने रहिए। नमस्कार साहेब, नमस्कार. काय नाव आपला? BS उपाडी आरोग्य सेवक उपकेंद्र वेळा प्राथमिक आरोग्य केंद्र देवारे. ठीक आहे, आता आज तुम्ही काय दाखवणार माझ्या व्ह्युअर्सला? आता आपल्याकडे जे आहे ते आपल्याकडे जे पिण्याचं पाणी आहे पिण्यायोग्य आहे का नाही त्याची टेस्ट करतो. ओटी टेस्ट त्याला म्हणतात. ठीक आहे, ओटी टेस्ट करतो. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये आपलं पाणी जे आहे पिण्याचं आहे ते पिण्याचं पाणी आपल्याला योग्य आहे का, म्हणजे त्याच्यात काही जंतू आहेत का हे कसं कळणार. तर याच्यासाठी आपण घरच्या पाण्याची पिण्याचे पाणी जे आपल्या हांड्यामध्ये साठवले त्या पाण्याचे आपण काय करतोय पाणी नमुना घेतलेला आहे. तर पाणी मिळेल का? पाणी तपासणी करते. आता हे जे आहे परीक्षा नळी आहे याच्यामध्ये तुमच्या घरचं भांड्यातलं पाणी घेतलं मी आता आहे ना, ते पाणी काय करतो या नळीमध्ये टाकतोय. ठीक आहे, काय अडचण नाही. हे बघा पाणी टाकतोय. आता हे पाणी पिण्यायोग्य आहे का कसं कळणार आपल्याला पाणी तर चांगलं शुद्धच वाटतं, पाण्यासारखं निर्मळ काय असं वाटतंय ना. पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर या पाण्यामध्ये आपल्याला आता आपण काय करतोय ह्याला ओटी टेस्ट सोल्युशन म्हणतात हे. मग याच्यामध्ये जर तुमच्याकडे बॅक्टेरिया वगैरे काय असतील त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला हागवणीसारखे जे आजार आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतात. कॉलरा होऊ शकतो, रोग होऊ शकतात. त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी आपल्याला काय पिण्यायोग्य पाणी आहे का पाण्याचं ते आता आपण पाणी तपासतोय. आता बघा या पाण्यामध्ये ओटी टेस्ट सोल्युशन टाकतोय मी. सोल्युशन जर टाकलं ते सोल्युशन टाकतोय. आता बघा पाण्याचा कलर बदलला पाहिजे. पाण्याचा कलर जर बदलला तर ते पाणी पिण्यायोग्य आहे. जर पाण्याचा कलर जर नाही बदलला तर पाणी पिण्यायोग्य आहे का आता आपण पाहिलं. पण या पाणी पिण्यायोग्य नाही, कारण याच्यामध्ये मेडिक्लोरिन किंवा टेशियल पावडरचा वापर केलेला नाही. आपल्याला नेहमीच आपल्याकडे टेशियलचा वापर किंवा मेडिक्लोरिनचा वापर करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे टेशियल असेल तर किंवा मेडिक्लोरिन असेल तर माझ्याकडे द्या. त्या पद्धतीने आपल्याकडे बाटल्या दिल्या नाही 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 दिल्या ना. तर आपल्याकडे हे ओटी टेस्ट असल्या कारणानं बघा हे ओटी जे आहे ना, जर हे जे कलर आहे आता हे आपल्याकडे कलर आहे बघा, असा जर कलर आपल्याकडे काही पिवळा वगैरे येत असेल तर ती पिण्यायोग्य आहे. पण आपल्या कलर पाण्याचा कलर मात्र तसा आहे. बरोबर. पण हे पाण्यामध्ये टेशियल किंवा मेडिक्लोरिनचा वापर केला नाही आणि म्हणून याच्यासाठी आपण खबरदारी म्हणून आपण काय करायचं आहे की गाव कुटुंब पातळीवर आपण पिण्याचं पाणी जे आहे ते पाणी घ्यायचं, ते पाणी उकळायचं, उकळून थंड करून घ्यायचं, ज्याच्याकडून त्याच्यात असलेले जी बॅक्टेरिया आहे ते मरतील. आणि त्याच्यामुळे आपल्याला कावीळसारखा आजार असेल किंवा आपल्याला हागवणीसारखा आजार असेल हे आपल्याला आजार टाळता येऊ शकतात. आणि म्हणून आपण कुटुंब पातळीवरती प्रत्येकानं काय करायचं की पाणी उकळून थंड करून घ्यायचं किंवा टेशियल पावडर जर मिळत असेल तर टेशियल पावडर आपल्या बाजारामध्ये आपल्याला 20-22 रुपयाला एक मेडिक्लोरिनची बाटली मिळते. 20 लिटर पाण्यामध्ये जर आपण 4 थेंब टाकले, आपला जर 10 लिटर हांडा असेल तर 2 थेंब टाकले तर त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला पाणी जे आहे पाण्यापासून होणारे जे आजार आहे ते आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि म्हणून आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. पण डॉक्टर साहेब, आम्ही वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस पाणी बॉईलच पितो, मग त्याचं काय कारण की कलर बदलत नाही त्याचा? आता याच्यामध्ये जे आहे ना आपल्याला जो काय पाणी जे आहे बॅक्टेरिया जे आहेत पण याच्यामध्ये टेशियलचा वापर केलाय का मेडिक्लोरिनचा वापर केला आहे का हे कळण्यासाठी आपल्याला हे करायचं. अच्छा. आता याच्यामध्ये जर आपल्याला जर टेशियलचा वापर केला असेल तर त्याचा रंग बदलला असता. अच्छा. किंवा मेडिक्लोरिनचा वापर केला असेल तर त्याचा रंग बदलला असता पाण्याचा. बरोबर. जर पाणी जर असेल तर आता व्हाईट दिसतो आपल्याला. बरोबर. जर त्याच्यामध्ये मेडिसिन किंवा टेशियलचा वापर केला तर त्याचा रंग बदलतो आणि तो पिवळसर दिसतो. बरोबर. कसा हा विहिरीचा पाणी आम्ही सर्व तुमच्या विहिरीमध्ये टेशियल तुम्हाला एक पातळीवर मिळत नाही. अच्छा. मेडिक्लोरिन तुम्हाला मिळत नाही. अच्छा. तुम्हाला एक मेडिक्लोरिनची बाटली बाजारातून खरेदी करा. ठीक आहे. आणि ती बाटली घरी ठेवायची आणि आपण हांडावरून पाणी ठेवलं त्या हांड्यामध्ये ते 2-4 थेंब टाकायचे. ठीक आहे. ते उकळून घ्यायचं आणि उकळून घेऊन पुन्हा थंड करून घ्यायचं. अच्छा. ते केल्याच्या नंतर आपोआप त्याचा कलर बदलला असेल. बरोबर. मेडिक्लोरिन टाकला असेल. आता ह्याचा जर ते मेडिसिनचा जर वापर केलेला नसेल तर हा योग्य आहे का? आता हे जे पाणी आहे तुम्ही उकळून पिताय मग त्याच्यात बॅक्टेरिया मेलेले आहेत. अच्छा. हा उकळावं लागतं पण त्याला किती अंशापर्यंत उकळावं लागतं, फक्त कोमट करून चालणार नाही. उकळे आले पाहिजे. उकळून आल्यानंतर पाणी आपण जर ते पाणी थंड करून पिलं तर ते पाणी पिलं तर आपल्याला पाण्यापासून होणारे जे काही आजार आहेत ते आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. बरोबर. पण कुटुंब पातळीवरती आपण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर साथीचे आजार पसरू शकतात. मग आपण काय करायचं आहे की गाव पातळीवर किंवा कुटुंब पातळीवर आपण आणि आपल्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना सांगायचे की पाणी आता सध्या पावसाळ्यामध्ये उकळूनच थंड करून घ्या. बरोबर. हे अशा पद्धतीने केलं तर आपल्याला पाण्यापासून जे होणार दूषित पाण्यापासून जे होणारे जे आजार आहेत ते आपल्याला टाळता येईल. ओके. ठीक आहे साहेब, धन्यवाद.
ते दिवस जर साठवून राहिलं हां तर याच्यामध्ये आळ्या होण्याची शक्यता आहे. आळ्या म्हणजे ते डासांची अंडी असतात अच्छा आणि ते जर अंडी जर झाली तर एका वेळेस हजारो अंडे डास घालू शकतोय. अच्छा आणि याच्या शुद्ध पाण्यामध्ये फक्त डेंग्यूचे जंतू जिवंत राहतात काय. हां आणि आपण जो दिवसा जो डास चावतो तो डेंग्यूचा जंतू आहे काय. अच्छा आणि म्हणून हे काळजी घेण्यासाठी आपण काय करायचं की शक्यतो 8 दिवसातून एक वेळेस काय करायचं की सगळी भांडी भरलेलं पाणी भरलेलं आहे हं. ते पाणी जे आहे ते आपण खाली करून घ्यायचं. अच्छा आणि खाली करून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, खाली करायची त्याला कोरडी करायची, पुसून कोरडी करायची म्हणजे त्याच्या जर असलेल्या अंडी आहे ती काय होती ती नष्ट होती. आणि त्याच्यामुळे झालं की एक डास तयार व्हायला कमीत कमी आपल्याला 8 दिवस लागतात, 8 ते 12 दिवस काय. अच्छा मग त्याच्यामध्ये अंडी, कोश, आळी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होण्यासाठी आणि परिपक्व डास व्हायला 8 दिवस लागतात. 8 दिवसाच्या अगोदर जर आपण ही भांडी पलटी केली किंवा कोरडीपर्यंत स्वच्छ करून डबल आपण भरली तर आपल्याला डासांचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. बरोबर त्याचबरोबर आपल्याकडे असलेले जे काही जाळे आहेत आपले शौचालयाला जो वेंट पाईप ठेवलेला आहे त्या वेंट पाईपला जर आपण कापडानं म्हणा किंवा बांधून जर घेतलं तर त्यामुळे काय होईल की त्या वेंट पाईपामधून होणारी जी काही डासाची उत्पत्ती आहे ते रोखू शकतो आणि प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. याच्यासाठी आपण ह्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपल्याकडे जे पाणी आहे ते मी तपासत असताना त्याच्यामध्ये मात्र पाणी मात्र स्वच्छ दिसतंय. आणि त्याच्यामुळे कसं आहे की ह्या पाण्यामध्ये 8 दिवसातून एक वेळेस कोरडी करायची पूर्ण भांडी आणि पुन्हा नंतर पाणी भरायचं. अच्छा आणि विशेष म्हणजे आपल्या आजूबाजूला की पडलेला जो काही बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील किंवा कोल्ड्रिंकच्या बाटल्या असतील, नारळाच्या करंटच्या असतील, टायर असतील, गाड्यांचे टायर असतील, मोटरसायकलचं असेल, 4 व्हीलरचं टायर असेल, 4 व्हीलर आहे, हे जर असं काय असेल तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का, त्या टायरमध्ये पाणी साचून आपण तिकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष केल्यामुळे काय करतो तिथं अंडी तयार करण्याची शक्यता असते. बरोबर आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता असल्या कारणानं शक्यतो आपण कुटुंब पातळीवर प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि जेणेकरून की आपल्याला इथं आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. अच्छा परिसर स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर भांडी वगैरे फुटकी भांडी असतील तर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करा. अशा पद्धतीने केल्यामुळे काय की आपल्याला डेंग्यू आणि मलेरियापासून आपल्याला थांबवत आहे. त्याच्याबरोबर आपल्या शेजारी कुठे डबकी साचली असतील किंवा नाली कुठे तुंबलेली असेल त्याच्यामध्ये जर आपण जळका ऑइल किंवा जळकं आपण ऑइल जी म्हणतो तो ऑइल जर टाकलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तिथं डास उत्पत्तीचे आपल्याला ते नष्ट करता येऊ शकतं. अच्छा अशा पद्धतीने आपण कुटुंब पातळीवर जर काही काळजी घेतली तर विशेषतः म्हणजे आपल्याला मलेरिया डेंग्यू सारखे आजार होणार नाहीत. आणि विशेष म्हणजे आपण घरामध्ये जर झोपण्याच्यासाठी आपल्याला मच्छरदाणीचा वापर करता आला तर सगळ्यात उत्तम असेल. आणि मच्छरदाणीचा वापर केल्यामुळे आपल्याला डासांपासून होणाऱ्या आजारांचे जो आपल्याला प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. ठीक है धन्यवाद सर. तो उम्मीद करता हूं दोस्तों आप सभी को मेरी वीडियो पसंद आएगी. मेरे चैनल को लाइक करिए, शेयर करिए, सब्सक्राइब करिए. खुदा हाफिज़. दुआ की दरख्वास्त.